राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई नियमात बदल करण्यात आल्यानं खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी इच्छुकांना फटका बसणार असल्यानं पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे। महाराष्ट्र सरकारच्या या नव्या आरटीई नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे। ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट जैना कोठारी, ॲडव्होकेट दीपक चटप, ॲडव्होकेट पायल गायकवाड, ॲडव्होकेट ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांवर काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावली असून 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितलंय। आरटीई अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवर प्रवेश दिले जातात। शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केलाय। त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे। यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयं अर्थसहाय्यित खाजगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे। नुकतेच आरटीईचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत। या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।